हॅलो एव्हरीवन, मी धीरज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जो आहे सेकंड पार्ट कुठल्या लेसनचा, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर न थांबता आता लेसनची सुरुवात करूया. ओके. टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला चार्ज करायचं. आपण फोनला कसं चार्ज करतो, बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय करतो, इलेक्ट्रिसिटी पाठवतो, बरोबर आहे. तसंच एका गोष्टीवरती चार्ज कसं आणायचा, पॉझिटिव्ह नाहीतर निगेटिव्ह, असं कसं आणायचं, तर ते आता बघायचं आहे आपल्याला. टेक अ प्लास्टिक कोम अगेन्स्ट पेपर, rub a plastic comb against paper, touch this comb with another uncharged comb, take the paper comb near some pieces of paper, what happens. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की एक कंगवा घ्यायचा आहे, एक पेपर घ्यायचा आहे, दोघांना रब करायचं आहे. दोघांना रब केल्यानंतर एक दुसरा कंगवा घ्यायचा आहे आणि जो रब केलेला कंगवा आहे, म्हणजे हा झाला कंगवा 1 आणि हा झाला कंगवा 2. म्हणजे कंगवा 1 ने आपण पेपरला रब केलाय, म्हणजे त्याच्यावरती काय ना काहीतरी चार्ज आला असणार आहे, बरोबर आहे. आता तो कंगवा 1 जो आहे तो कंगवा 2 ला टच करायचा आहे. त्याच्यानंतर काय दिसतं बरं तुम्हाला, ते आपण आता पुढं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय इंडक्शन. आता यांनी सांगितलं की चार्ज करायचं इंडक्शननी. इंडक्शन म्हणजे काय, एका गोष्टीमुळं दुसऱ्यावरती चार्ज आणणे. म्हणजे समज माझ्यावरती चार्ज आहे, ओके, आणि माझ्या बरोबर अजून एक कुठला तरी एक व्यक्ती आहे, माझ्या चार्जमुळं त्या व्यक्तीमध्ये पण चार्ज येणे, त्याला बोलतो आपण इंडक्शन. म्हणजे की समजा माझ्याकडे एक कोंब आहे, त्या कोंबवरती मी काय केलेलं आहे, चार्ज आहे, ओके, त्या कोंबवरती चार्ज आहे आणि मी दुसरा एक कोंब घेतला, तर माझ्या ह्या कंगव्यामुळं दुसऱ्या एका कंगव्याला चार्ज होत आहे, ते ऑटोमॅटिक, त्याला आपण बोलतोय इंडक्शन. रब अ comb or a balloon on your hair as shown in the picture. Take the comb near the thin trickle of water from the tap. See what happens. Now draw the comb away from the trickle and observe what happens. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आता एक कंगवा घ्यायचा, नंतर एक बलून घ्यायचा आणि तो डोक्याला काय करायचं, रब करायचं. तुमच्या डोक्यावरती केस आहेत म्हणून तुम्हाला लगेच ते जाणवल, माझ्यावरती नाही म्हणून मला नाही कळणार आहे. ओके. तर तुमच्या डोक्यावरचे जे केसांवरती तुम्ही काय करायचं आहे, त्याला रब करायचं कंगव्याला नाहीतर बलूनला, आणि त्याला घेऊन जायचंय एक असं आपलं जो आपला टॅप वॉटर असतं ना, आपण नळ चालू करायचं, बारीक पाणी सोडायचं, त्याच्या जवळ घेऊन जायचं. तुम्हाला काय दिसणार आहे, तर ते मला कमेंट्समध्ये काय करायचं आहे, लिहून पाठवायचं आहे. ओके. ट्राय करायचं आहे. इफ तुम्हाला ट्राय करता नाही येते घरी, जमलं तर चांगलंच आहे, नाही जमलं तरी मी तुम्हाला ह्या एक्सपेरिमेंटची लिंक काय करतोय, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ओके. मेक युअर ऑब्झर्वेशन विथ टिक. म्हणजे आता तुम्ही सांगायचं की कुठली गोष्ट तुम्हाला दिसली. वेन द चार्ज कोम इज ब्रॉट क्लोज टू द फ्लोइंग वॉटर, वॉटर गेट्स अट्रॅक्टेड, रिपेल्ड, रिमेन्स ॲज इट वॉज. म्हणजे तुम्ही जेव्हा बलून नाही तर कोम पाण्याच्या जवळ नेत आहेत, तर तुम्हाला काय काय दिसलं, ते अट्रॅक्ट झालं, ते रिपेल झालं का, जसं तसंच राहिलं. समजतंय. दुसरा क्वेश्चन काय आहे, व्हेन द चार्ज कोम इज टेकन अवे फ्रॉम द फ्लोइंग वॉटर, इट गेट्स अट्रॅक्टेड, रिपेल, रिमेन्स ॲज इट वॉज इनिशियली. म्हणजे आता ते बलून आपण काय करतोय, पाण्यापासून लांब घेऊन जातोय, तर तुम्हाला काय नक्की दिसतंय, ते अट्रॅक्ट होतंय, रिपेल होतंय का जसंच्या तसं आहे. ह्या दोघांचे पण आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये द्यायचं आहे. ओके. मी थांबलोय तुमच्या आन्सरसाठी. तोपर्यंत इफ तुम्हाला हे खरंच बघायचं आहे तर हा व्हिडिओ पॉज करायचा, डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या लिंकवरती क्लिक करायचं, मी तुम्हाला टायटल दिलेलं असणार आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओवरती जाता. मग तो व्हिडिओ बघून झाला एकदा की परत माझ्या व्हिडिओवरती यायचं आहे, मग आपण पुढचं चालू करू. ओके. आतापर्यंत तुम्ही आन्सर लिहिलेत ना, चला. At first, the flow of water is not charged. When the negatively charged comb comes near the flowing water, the negatively particles in the nearest comb are pushed away. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, पहिलं जे फ्लो ऑफ वॉटर होतं, पाणी जे वाहत होतं, त्याच्यावरती काहीच चार्ज नव्हता. बट जेव्हा आपण तो कंगवा नाही तर बलून त्याच्या जवळ घेऊन जातोय, त्याच्यामुळं काय होतोय की त्या पाण्यावरती चार्ज येतोय. हे कसं, कारण की समजा तो कंगवा आहे, जेव्हा आपण रब करतो त्याच्यावरती समजा निगेटिव्ह चार्ज आलाय,
त्या पाण्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की न्यूट्रल आहे ते पाणी, म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण आहे, निगेटिव्ह चार्ज पण आहे, बरोबर आहे. तर निगेटिव्ह चार्ज जेव्हा आपण घेऊन जाणार तर निगेटिव्ह चार्ज काय करणार, त्या पाण्यामधल्या निगेटिव्ह चार्जला लांब करणार, पण पॉझिटिव्ह चार्जला काय करणार, अट्रॅक्ट करणार. हे समजतंय का तुम्हाला? दोन चार्ज आहेत कोणामध्ये, त्या वाहत्या पाण्यामध्ये. आपला जो कोंब आहे त्याच्यावरती फक्त निगेटिव्ह चार्ज आहे, हे कळलं. तर पाण्यामधलं जे पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय करणार, हे निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणार, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय करतं, एकामेकांना अट्रॅक्ट करतं. आणि निगेटिव्ह जे सेम आहे ते काय करणार, एकामेकांना रिपेल करणार. म्हणजे जेव्हा कंगवा आपण त्या पाण्याच्या जवळ घेऊन जाणार तर निगेटिव्ह चार्ज तो लांब जाणार, पण पॉझिटिव्ह चार्ज तिथंच राहणार, म्हणून ते पाणी काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं, बरोबर आहे. That part becomes positively charged due to deficiency of negative charge. The comb has negative and water has positive charge. Due to the attraction between the opposite charges, the flowing water attracted towards the comb. हे मी तुम्हाला आता सांगितलं, बरोबर आहे, की त्याच्यामध्ये आता कुठला चार्ज राहिला, पॉझिटिव्ह चार्ज राहिला त्या पाण्यामध्ये, म्हणून त्या कोंबला ते काय करतंय, अट्रॅक्ट करतंय. एवढं क्लिअर झालंय? When the comb is taken away, the negative particles in the flowing water comes back to their original position and positive and negative charges become equal in numbers. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जेव्हा आपण कंगवा लांब घेतो, कंगवा त्या पाण्यापासून लांब घेतो, मग निगेटिव्ह पार्टिकल्स जे आहेत काय, ते पाण्यामधले निगेटिव्ह पार्टिकल्स आणि जे पॉझिटिव्ह पार्टिकल्स आहेत दोन्ही पण काय होत आहेत, ते जसे होते तसे येत आहेत. त्याच्यामुळं वाहतं जे पाणी आहे ते काय होत आहे, ॲज इट इज परतून जाते. हे इथपर्यंत क्लिअर झालं. पुढे जाऊया आता. कीप अ ट्यूबलाइट इन अ डार्क प्लेस, रब इट विगरसली विथ द थिन पॉलिथिन बॅग. व्हॉट हॅपन्ड, वाय? तुम्ही एक ट्यूबलाइट घ्यायची, जे बाजूच्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहे, त्या ट्यूबलाइटमध्ये काय करायचं, लाईट बंद करायची, ते ट्यूबलाइट घ्यायची आणि त्याला प्लॅस्टिकच्या बॅगली, पॉलिथिन बॅग, प्लॅस्टिकच्या बॅगने काय करायचं आहे, रब करायचं आहे. एवढं पण जोरात नाही करायचं की ती फुटायला पाहिजे, ओके. त्याला रब करायचं आहे. तुम्हाला काय दिसणार आहे, किती काय दिसणार आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. चला मी सांगतो. ते काय होणार आहे, ती ग्लो होणार आहे. तर ते कसं काय, कारण त्याच्यावरती येतोय स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. When an uncharged aluminum ball is brought near a negatively charged balloon, the following things happen. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की आता एक अल्युमिनियमचा बॉल घ्यायचा आहे, एक काय घ्यायची आहे, एक बलून घ्यायचा आहे. हे दोन्ही गोष्टी जवळ आले तर काय होते नक्की. एक जो अल्युमिनियमचा बॉल आहे त्याच्यावरती काहीच चार्ज नाहीये, पण तो जो बलून आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, हे लक्षात ठेवायचं. हा, अल्युमिनियमच्या बॉलवरती काहीच चार्ज नाहीये, त्या बलूनवरती काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. इथपर्यंत क्लिअर, हे डोक्यात गेलं. आता आपल्याला काय माहिती आहे की अल्युमिनियम मध्ये काही चार्ज म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. काही चार्जचा अर्थ काय असतो की ते दोन्ही इक्वल आहेत, म्हणून तिथं काहीच चार्ज नाहीये. मग as shown in the figure A, an opposite charge is generated in the other object by induction and both the objects get attracted to each other. आता पाण्याच्या केसमध्ये आपण काय पाहिलं होतं की निगेटिव्ह कोंब जी जवळ घेऊन गेलो आपण, त्याच्यामुळे काय होतंय की ते पाण्यामधला निगेटिव्ह चार्ज लांब जातोय आणि पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होते. तसंच इथं पण होतंय. अल्युमिनियमच्या बॉलवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जो निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह बलून त्याच्या जवळ नेल्यामुळे निगेटिव्ह चार्ज लांब जातोय, लांब म्हणजे त्याच बॉलवरती पण कोपऱ्याला जातोय, आणि पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो काय करतोय, त्या निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट होतोय, म्हणून ते जवळ जवळ येत आहेत. हे बघा पहिला फिगरमध्ये तुम्हाला दिसते की तो जो अल्युमिनियमचा बॉल आहे तो जवळ झालेला आहे. बट जेव्हा ते बलून आणि अल्युमिनियमचा बॉल जेव्हा एकमेकांना टच होणार आहे, त्या टच झाल्यामुळं त्या दोघांवरचा जो चार्ज आहे तो सेम होऊन जातोय. बघा सेकंड याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जेव्हा टचिंग बोथ द ऑब्जेक्ट्स बिकम सिमिलरली चार्ज्ड, हे दोन्ही जेव्हा टच होत आहेत त्याच्यामुळं त्या दोघांवरचा जो चार्ज आहे तो सेम होऊन गेला. ओके. आता सी मध्ये काय दिसतंय की आता दोघांमधला चार्ज सेम झालाय, मग ते एकमेकांना अट्रॅक्ट करणारे का, नाही, ते काय करणारे एकमेकांना रिपेल. सेम चार्ज मुळे ते एकमेकांना रिपेल करणारे म्हणजे लांब लांब करणारे. क्लिअर, हे समजलंय. पुढे आहे गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. आधीच्या काळामध्ये चार्ज आहे का नाही आहे एखाद्या गोष्टीवरती ते कसं ओळखायचे, तर त्या या इन्स्ट्रुमेंटनी. ते काय नक्की इन्स्ट्रुमेंट कसं वर्क करतं ते मी तुम्हाला सांगतो. दिस इज अ सिंपल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. इट कन्सिस्ट ऑफ अ कॉपर रॉड विच हॅज अ मेटल डिस्क at the upper end and the two thin gold leaves at the other end. The rod is placed in the bottle so that the disc is above the bottle. When the uncharged object is taken near the disc, the leaves remain closed. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की
हे पर्टिक्युलर इमेज तुम्हाला क्लिअर नसेल दिसत तर ओके, हे दिसतंय तुम्हाला इमेज आता. तर ह्या इमेजमध्ये तुम्हाला तिथं असे ओपनवाले लीफ सारखं पानांसारखं काहीतरी दिसलं, बरोबर आहे. आणि मध्ये एक दंडी आहे आणि वरती पण एक हे आहे, बरोबर आहे. आणि तिथं त्यांनी काय केलं आहे, इथं ह्या इमेजमध्ये तुम्हाला एक रॉड दिसतोय. समजा त्या रॉडवरती काहीतरी चार्ज आहे, त्या रॉडवरती समजा काहीतरी चार्ज आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठला तरी चार्ज आहे. तो रॉड समजा आपण त्याचा जो वरचा टॉप आहे त्याच्यावरती जाऊन टच केला, त्याच्यामुळे काय होणार आहे, तिथले जे दोन्ही पानं आहेत त्याच्यावरती पण सेम चार्ज येणार. म्हणजे पॉझिटिव्ह टच केला म्हणून त्या दोन्ही पानं एकमेकांना तर जॉईंट आहेत ना, मग ते दोन्ही पानं काय होणार, त्या दोघांवरती सेम चार्ज येणार. इफ दोघांवरती सेम चार्ज आला तर ते एकमेकांना काय करणार आहे, रिपेल करणार आहे, बरोबर आहे. बट इफ त्या रॉडवरती चार्जेस नाहीये तरी टच केलं तरी ते हलणार आहे का, नाही हलणार आहे. मग ह्या इन्स्ट्रुमेंटनी ओळखायचे की त्या गोष्टीवरती चार्ज आहे का नाहीये. म्हणजे ती गोष्ट टच केली आणि ते एका लांब झाले तर असं समजायचे की त्याच्यावरती चार्ज आहे. कुठला चार्ज आहे हे नाही समजायचं, पण चार्ज आहे का नाही आहे हे क्लिअर व्हायचं. इथपर्यंत समजलंय. आणि ते जे लीव्स आहे ते बनतात गोल्डनी. कशानी, गोल्डनी. म्हणून ह्याचं नाव दिलं आहे गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप, जे आहे खूप महाग. When a charged object is taken near the disc, both the leaves are charged by the same electric charge and repel each other, move away from each other and open up. When we touch the disc with our hand, the leaves collapse because the charge in the leaves goes into the earth through our body and leaves get discharged. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा आपण एखादी चार्ज ऑब्जेक्ट टच करतो तर ते लांब होतात आणि जेव्हा आपण त्याला हात लावतो तर तो जो इलेक्ट्रिक चार्ज आहे तो आपल्यामधनं पृथ्वीमध्ये निघून जातो. म्हणून ते काय होतात, परत चिटकून जातात. हे क्लिअर झालं इथपर्यंत. गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोपला काय प्रॉब्लेम आहे असेल तर मला कमेंट्समध्ये द्या. कमेंट्समध्ये लिहून द्यायचे की सर मला हा पर्टिक्युलर टॉपिक नाही समजलाय. ओके. ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. आणि तुम्हाला जे टॉपिक्स नाही समजत आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात, कळत आहे. मग मी त्याच्यासाठी पण एक स्पेसिफिक डेडिकेटेड व्हिडिओ बनवू शकतो, पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला पाहिजे की सर मला हा पर्टिक्युलर टॉपिक नाही समजलाय. Atmospheric electric charge. We have experienced clouds, thunder and lightning. Sometimes we hear or read that lightning struck a tree or a building and some people or animals were killed. How does this happen? How can we prevent such injury or death? What is it that actually happens when there is lightning in the sky and when lightning strikes the earth? म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही पाहिलंय काय बोलतात, वादळ आला तर वीज कडकते, बरोबर आहे. त्याच्यामुळं काय काय होतं, एखाद्या बिल्डिंगवरती पडलंय तर बिल्डिंग जळू शकते, नाहीतर एखाद्या कुठल्या झाडावरती पडले तर झाड पडतंय. त्याच्यामुळे खूप सारे काय होतात, लाईफ जात आहेत, लोक मरत आहेत, नाहीतर इंज्युअर होत आहेत. मग हे नक्की का होतंय, कशामुळे होतंय, लाइटनिंग पण कशी होती, काय होतीये ते आपण सगळं पुढे आता बघणार आहे. Where air and clouds rub against each other in the sky, the upper part of the some clouds on the upper side becomes positively charged and the lower side becomes negatively charged. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की एक तुम्ही क्लाउड घ्या, जे मी तुम्हाला आता ड्रॉ करायला लागणार आहे. माझी ड्रॉइंग काय चांगली नाहीये. ओके, तर समजा मी हा ड्रॉ केला, हा क्लाउड मी ड्रॉ केला, तर ह्याच्यामधला जो नेगेटिव्ह पार्ट आहे, म्हणजे हा जो अप्पर पार्ट आहे, सॉरी नेगेटिव्ह पार्ट नाही, अप्पर पार्ट जो आहे तो हा जो वरचा पार्ट आहे तो काय होतो, म्हणजे हवा आणि जेव्हा क्लाउड एकमेकांना रब होत आहेत तर वरचा जो पार्ट असतो तो होतो पॉझिटिव्हली चार्ज आणि हा जो खालचा जो पार्ट असतो तो बनतो नेगेटिव्हली चार्ज आणि हा असतो वरचा पॉझिटिव्हली चार्ज. इथपर्यंत एवढं क्लिअर झालं, हे लक्षात ठेवा. Science behind lightning and lightning strike is complicated. Let us therefore consider a cloud in the sky with a negatively charged base above a playing ground. When this negatively charged on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground in stages. This happens very fast, in much less than a second, and the heat, light and sound energy were produced along with the electric current. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की हे सगळ्या गोष्टीला समजणं खूप अवघड आहे, तरी मी तुम्हाला ट्राय करणार आहे एकदम काय बोलतात की जास्तीत जास्त चांगलं सांगायचं. की आपल्याला मी काय सांगितलं, जेव्हा हवा आणि क्लाउड एकामेकांना रब होत आहे त्याच्यामुळे वरचा जो पार्ट आहे तो पॉझिटिव्ह
चार्ज मध्ये कन्वर्ट होतोय आणि खालचा जो पार्ट आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतोय, निगेटिव्ह पार्ट मध्ये. इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे जेव्हा हे दोन्ही गोष्ट आल्या तिथं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज तयार झालेला आहे. आणि जमिनीवरती पण काय असतो, निगेटिव्ह चार्ज. जमिनीवरती पण काय असतो, निगेटिव्ह चार्ज. मी काहीतरी उलट सांगितलं का, थांबा 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 क्लाउड बिकम लार्ज ऑन द ग्राउंड. सॉरी, जमिनीवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज. जमिनीवरती असतो पॉझिटिव्ह चार्ज. क्लाउड्सचा अप्पर जो पार्ट आहे त्याच्यावरती आहे पॉझिटिव्ह, खालच्या पार्टवरती आहे नेगेटिव्ह आणि ग्राउंडवरती आहे पॉझिटिव्ह. हे क्लिअर झालं. मग समजा की काय बोलतात ते, क्लाउड्सवरचा जो चार्ज आहे तो जास्ती झाला जमिनीवरच्या चार्जपेक्षा. क्लाउड्सवरचा जो चार्ज आहे तो जमिनीवरच्या चार्जपेक्षा जास्ती झाला तर काय होणार आहे, तो एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहे आणि तो काय होणार आहे, हायर एरियापासून लोअर एरियापर्यंत काय करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. हायर एरियापासून ते लोअर एरियापर्यंत तो काय करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. हे क्लिअर झालं. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा पाणी पण वाहतं तर ते वरनं खाली येतं, खालनं वरती जातं का, नाही, वरनं खाली येतं. तसंच जेव्हा हायर एरिया म्हणजे जिथं जास्ती अमाऊंट आहे म्हणजे जो क्लाउड्स आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी समजा ते निगेटिव्ह चार्ज जास्ती तयार झाला तर काय होणार आहे, तो खालच्या साईडला फ्लो करायला लागणार आहे. तो खूप पटकन होतो, पटकन 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 पटकन. त्याच्यामुळं काय होतं ते की ते सेकंड्समध्ये होतं. त्याच्यामुळं हीट तयार होतीये, लाईट तयार होतीये, आवाज पण येतो. हे सगळं तुम्ही पाहिलं असणार एखादी लाइटनिंग स्ट्राईक पाहिली तर, बरोबर आहे. हे क्लिअर झालं कसं लाइटनिंग स्ट्राईक होती. हे तुम्ही एवढं हे टेन्शन नका घेऊ कारण पुढं जाऊन तुम्हाला हे खूप जास्त डिटेलमध्ये असणार आहे. ओके, तर टेन्शन घ्यायचं नाहीये. अ लाइटनिंग स्ट्राईक अजून डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं. यू प्रोबॅबली नो दॅट वेन द अन इलेक्ट्रिक चार्ज क्लाउड्स इन द स्काय इलेक्ट्रिक इज attracted towards a tall building or tree. When lightning strikes, an opposite electric charge is generated on the roof of the building or top of the tree by induction. Due to the attraction between opposite charges on the cloud and building, the charge on the cloud flows towards the building. This is called lightning strike. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की एखादी मोठी खूप बिल्डिंग असेल आणि त्याच्यावरती एक खांब असेल. मी काय सांगितलं की जो ग्राउंडवरती त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे, आणि क्लाउड्सवरती निगेटिव्ह चार्ज आहे. मग पॉझिटिव्ह चार्जच्या खांबाला पण असणार आहे, त्या बिल्डिंगच्या वरच्या खांबाला पॉझिटिव्ह चार्ज पण असणार आहे आणि निगेटिव्ह चार्ज असणार आहे क्लाउड्सवरती. मग ते एकामेकांना काय करणार आहे, ऑब्व्हियसली अट्रॅक्ट करणार आहे. म्हणून काय होतीये, लाइटनिंग स्ट्राईक होतीये. मग प्रत्येक मोठ्या बिल्डिंगवरती तर वीज सारखीच पडत राहणार ना, मग त्याच्यामधले लोक तर काय होऊ शकतात, त्यांना इंज्युअर होऊ शकतात, नाही तर थोडेफार मरू शकतात. तर ह्याच्यावरचं सोल्युशन काय आहे, तर ते आहे हे लाइटनिंग कंडक्टर. त्याच्यावरचं सोल्युशन काय आहे, लाइटनिंग कंडक्टर. तर लाइटनिंग कंडक्टर काय असतं ते आपण आता रीड करू. लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्राइक. इट कन्सिस्ट ऑफ अ लॉन्ग कॉपर स्ट्रिप विथ one end fourth. This end is at the highest part of the building. The other end of the strip is connected to the plate of cast iron. A pit is dug in the ground. Coal and salt are filled into the pit and the iron plate is placed upright in the pit. There is also provision for pouring water into it. This helps to spread the electric charge quickly into the ground and prevent damage. इथपर्यंत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की तर लाइटनिंग कंडक्टर काय आहे की लाइटनिंग कंडक्टर एक डिव्हाइस आहे जे आपल्याला वाचवतं लाइटनिंग स्ट्राईकपासून. म्हणजे जी वीज पडली एखाद्या बिल्डिंगवरती तर त्या बिल्डिंगमधले जे लोक आहेत त्यांना पण काय व्हायला नाही पाहिजे, त्याच्या आजूबाजूचं परिसर जे आहे, जे सराउंडिंग आहे त्याला पण काय व्हायला नाही पाहिजे, कुणाला हार्म व्हायला नाही पाहिजे. तर हे कसं काय होत आहे, तर ते जे वरचा जो मोठा खांब आहे जो मी तुम्हाला सांगितला, खांब असेल काही असेल, मोठी बिल्डिंग असेल तर याच्यावरचा जो टॉवर असणार आहे, नाहीतर कधी कधी नसला काही असेल त्याच्यावरती वीज समजा पडली तर तिथं काय लावतात, एक कॉपरची वायर लावतात. ती कॉपरची वायर असती कुठं, एकदम वरती बिल्डिंगच्या टोकापासून ते अशी एक मोठी वायर घेतात आणि ती जमिनीमध्ये काय करतात, त्याला खड्डा खोदतायत आणि त्या जमिनीमध्ये कास्ट आयर्न, सॉल्ट, कोल या म्हणजे कास्ट आयर्नचा तो काय केला जातो, एक छोटासा खड्डा खाणला जातो. ती कॉपरची वायर त्याच्यामध्ये लावली जाते आणि त्याच्यावरती कास्ट आयर्न टाकलं जातं. म्हणजे ती कॉपरची वायर त्या कास्ट आयर्नला जॉईंट असते आणि मग ते झाल्यानंतर त्या कास्ट आयर्नवरती कोल आणि सॉल्ट टाकलं जातं, प्लस त्याच्यावरती पाणी पण टाकलं जाते. का हे केलं जातं, कारण की पाणी काय होतंय की ते वीज आहे त्याला चांगलं पसरू शकते आणि ती जी वीज कशावरती पडली, त्या लोखंडाच्या तुकडावरती पडली तर ती वीज काय करणार, ती कॉपरच्या वायर मधनं जमिनीमध्ये निघून जाऊ.
हे समजलं, त्याच्यासाठी हे लावलेलं असतं, ताकी वीज तरी तुमच्या बिल्डिंगवरती पडली तर ती वीजचा जो पण करंट आहे तो सगळं काय जाऊ त्या वायरमधनं जमिनीमध्ये निघून जाऊ. त्याच्यामुळे आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे त्या बिल्डिंगमधले जे लोक आहेत त्यांना काहीच होणार नाहीये. Whenever an electric charge cloud passes over the building, the electric charge flowing towards the building are conducted into ground through the copper strip. The damage of the building is prevented when such a lightning conductor earthing is fixed on a tall building, and the surrounding area is also protected from lightning. So we will get more information about how the protection from lesson disaster management. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, हे जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं तेच त्यांनी सांगितलेलं आहे की वीज पडली तर ते जे पण करंट आहे तो काय केला जातो त्या वायर थ्रू अख्ख्या जमिनीमध्ये पसरवला जातो. त्याच्यामुळं आजूबाजूचे जे परिसर प्लस त्या बिल्डिंगमध्ये लोक वाचू. अजून ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये लाइटनिंग आणि लाइटनिंग कंडक्टर हे सगळ्या गोष्टींचं डिटेलमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट या लेसनमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे. ओके, पुढं काय, अरे लेसन संपला. लेसन आवडला असणार त्याला की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. ते खालचं लाल बटन आहे बरोबर आहे, त्याला सबस्क्राईबच्या बटनला क्लिक करायचं आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, आणि काही तुम्हाला वाटलं, काही तुम्हाला डाऊट्स असतील, तुम्हाला काय विचारायचं असेल की काही हे असेल, अजून तुम्हाला काहीतरी तुम्हाला वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये अजून थोडं इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, कुठली पण गोष्ट तुम्हाला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकतात. ओके, चला बाय बाय.